नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आळू वडीची फ्राय भाजी रेसिपी। आळू वडीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही भाजी डाळ भातासोबत किंवा टिफिनला खूपच टेस्टी लागते। तुम्ही ही नक्की ट्राय करा। त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। यासाठी लागणार आहे आपल्याला आळू वडी। इथे मी एक आळू वडी घेतलेली आहे। हे हळद पावडर, इथे मी शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे। इथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे। इथे मी 2 मीडियम कांदे आणि लसूण घेतलेला आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार आहे। इथे मी आळू वडी बारीक चिरून घेतलेली आहे। चिरून घेते आहे। आपल्याला ही व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे। इथे माझी आळू वडी चिरून झालेली आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत। इथे मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले आहे कढईमध्ये। आता मी इथे लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या हे तुकडे करून घेतलेले आहे। ते आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे। इथे मी 2 मीडियम बारीक चिरलेला कांदा तो आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। छान असं तेलामध्ये आपल्याला हा कांदा गुलाबी रंगावर व्यवस्थित आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। इथे कांदा आपला परतला गेलेला आहे। आता आपण यामध्ये जे मी आळू वडी बारीक चिरून घेतली आहे ती आपण यामध्ये टाकून घेऊया। आता आपण हे छान आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। इथे आपली भाजी परतल्या गेली आहे। मी ते अर्धा टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, इथे मी शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे ती आपण 1 ते 2 चमचे घेतला आहे। मी शेजवान चटणी ती आपण इथे 2 चमचे घेतलेली आहे। इथे आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करते आहे। मी हे व्यवस्थित छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। खूपच सुंदर अशी भाजी लागते आणि खूपच कमी वेळ लागतो भाजी तयार होण्यासाठी। इथे बघा आपली भाजी ही तयार झालेली आहे। चवीलाही खूपच टेस्टी लागते। तुम्ही ही नक्की ट्राय करा। मी यावर लिंबू पिळून घेते। लिंबाच्या रसामुळे भाजीला खूपच छान टेस्ट येते। तुम्ही इथे बघू शकता खूपच सुंदर अशी भाजी ही तयार झालेली आहे। आता आपण लिंबाचा रस घातल्यानंतर आपण व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊया आणि यावर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीरीचा वापर केलेला आहे। ही आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। खूपच कमी वेळात तयार होणारी आपली आळू वडीची भाजी रेसिपी। तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे भाजीला। तुम्ही ही पोळी भाकरीसोबत खाऊ शकता। तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल तर सविकिरण चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।